कोळसेवाडी पोलीस स्टेशनला 23/7 रोजी घरफोडी चोरीचा गुन्हाबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्याला येऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 प्रमाणे नोंद केलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, फॅन, गॅस सिलेंडर व इतर वस्तू असे चोरी गेल्याबाबतची आपल्याला तक्रार प्राप्त झाली व कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार आणि क्राईम PI खेडकर यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी संदीप भालेराव व DBचे पथक यांच्यामार्फत त्याबाबतचा तपास सुरू केला। त्यामध्ये 2 आरोपी नेतोली परिसरामध्ये राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। सर्व गेलेला 100% मुद्देमाल जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर व फॅन वगैरे अशा वस्तू यामध्ये हस्तगत केलेले 2 आरोपींना अटक केलेली आहे। गॅस सिलेंडर कसा चोरी केला होता? घरातून फिर्यादी आणि फिर्यादीचे कुटुंब हे राहणार लातूर या ठिकाणचे आहेत। ते 15/7 रोजी गावी गेलेले होते। ज्यावेळेला ते गावावरून आले 22 तारखेला त्यांना आल्यानंतर हे घरातील आपली घरफोडी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी फिर्याद मिळालेली आहे। यातील एक आरोपी आहे नदीम लियाकत खान 39 वर्षाचा आहे आणि दुसरा राम गायकवाड आहे 36 वर्षाचा। हा नदीम खान आहे तो काही कामधंदा वगैरे करत नाही आणि जो राम गायकवाड आहे तो रिक्षा चालक आहे। राहणारे हे नेतुली आणि आनंदनगर परिसरामध्ये आहेत। त्यांचा पूर्व इतिहास बघून आणखी त्यांनी अशा प्रकारच्या कुठं चोऱ्या केलेल्या आहेत याबाबतचा अधिक तपास सुरू आहे।